म्हणजे भोंदूबाबाच्या बैठकीसाठी शिर्डीमध्ये 3 हॉटेल्समध्ये बुकिंग होतं असं सूत्रांकडून कळतंय। भोंदूबाबाचा साथीदार विनोदनं आलिशान हॉटेल्सची बुकिंग केली होती। भोंदूबाबासाठी एक पंचतारांकित हॉटेल बुक होतं तर दुसरं हॉटेल अधिकाऱ्यांसाठी बुक होतं अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। बुक केलेल्या तिसऱ्या हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आल्याची देखील माहिती मिळाली आहे। या संदर्भात माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज गाडेकर आपल्या सोबत आहेत। मनोज, ही बैठक नेमकी कधी झालेली होती आणि त्यासाठी कसं नियोजन होतं, काय होतं, कोण अधिकारी यामध्ये होते, काय या संदर्भात पूर्ण माहिती? श्वेता, आपल्याला जी प्राथमिक माहिती मिळते त्या बैठकीसाठी 3 हॉटेलचा वापर करण्यात आला आणि एका हॉटेलमध्ये अशोक खरात जो आलिशान हॉटेलमध्ये थांबला, त्यानंतर जे अधिकारी होते ते दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबले। खरं तर त्यांचा जो स्टाफ असतो किंवा अंगरक्षक असतात हे देखील बैठकीपासून दूर ठेवण्यात आले आणि तिसऱ्या हॉटेलला ही बैठक घेण्यात आली। पंचतारांकित हे हॉटेल सगळे आहेत अशी माहिती जी आहे आपल्याला मिळत आहे। त्याचा जो पंटर आहे विनोद नावाचा, तो याच परिसरात राहतो आणि त्याने या हॉटेलचं बुकिंग केल्याचं समोर येतंय। शिर्डीमध्ये खरं तर या भोंदूबाबाची वक्रदृष्टी पडल्याचं देखील पाहायला मिळतं। अनेक भूखंड शिर्डीमध्ये त्यांनी घेतल्याचं समोर आलेलं आहे। कोट्यवधीची मालमत्ता त्याची शिर्डीमध्ये आहे आणि त्याच अनुषंगाने या अधिकाऱ्यांशी काही बैठक होती का किंवा त्याला अटकेची चाहूल लागली होती का? कारण 3 दिवस अगोदर त्याच्या अटकेची ही बैठक झालेली आहे आणि त्यामुळे फायनान्शियल फंडिंग असेल किंवा व्यवहारांच्या बाबतीतली काही कामकाज असेल याबाबत काही त्या बैठकीत झालं का, हे आता त्या विनोदच्या चौकशीतून समोर येणार आहे। पोलीस जे आहेत ते आता विनोदकडून चौकशी केल्यानंतर कोणत्या हॉटेलला ही बैठक झाली याची सत्यता जी आहे ती समोर येणार आणि ती का झाली, त्याच्यामागे काय कारण होते, काही त्याच्यामध्ये राजकीय लोकांचा देखील काही हस्तक्षेप होता का ही बैठक घडून आणण्यात, याची माहिती देखील आता विनोदच्या चौकशीनंतर समोर येणार आहे। आता संबंधित शिर्डी पोलीससह SIT टीम देखील या प्रकरणाचा तपास करत आहे आणि गुप्तता जी आहे ती पूर्णपणे पाळण्यात येत आहे। मात्र या भोंदूबाबानं मोठी माया जमावली शिर्डीमध्ये, हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद या माहितीसाठी।